पाठी तिथं गॅप सोडून द्यायचं. हा असं बघ मग मी काय सांगितलं बाबाचा. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज सकाळी सकाळी मला जायचं होतं कटणीला, पण सकाळचे आता वाजले 10:30 पण अजून काही कटणीवाला आला पण नाही, त्याचा फोन पण नाही आला. आणि आज आपल्याला खत टाकायला बाया पण आल्या, ट्रॅक्टर रेडी करून ठेवलं आहे आणि पाट्या काढून ठेवल्या. एक एक पाटी प्रत्येक झाडाला, म्हणजे ह्याहून त्याहून एका झाडाला ह्या साईडनी आणि ह्या साईडनी एक पाटी, म्हणजे एका झाडाला एक पाटी येईल. मग आता बघू. आता पप्पा म्हणते एका झाडाला अर्धी पाटी करायची. म्हटलो थांबा आपण सगळा विचार करू पहिले. बघू आता काय काय. आज मम्मीने तेच पुराणला चालले तिकडं बंगल्यावर. मग आता मम्मीला सोडून यावं लागेल बहुतेक, कारण की मला कटणीला पण जायचं. मग थोडं पप्पा ट्रॅक्टर चालवते, पप्पाच चाललं आहे दाढी बिडी कटिंग बिटिंग करून नये. म्हटलं बरं चालेल. आमची गौरी सारखी लागते आज. पप्पा आले वाटतं. 1 2 3 नाही पप्पा नाही. आणि आज पप्पानी एवढं काम आहे नाही, तेव्हा एवढं काम नाही राहत, काहीच काम नाही राहत. आज एवढं काम दिलं आहे तेव्हा. पहिली गोष्ट, काल मला सांगितलं सकाळी कटणीला जाऊ नये. ठीक आहे सकाळी जाऊन येतो. आता चाललो आहे तर कटणीवाला नाही. ते झालं. पप्पांनी ते एल्बो आणि जॉईंडियर आणले. इडं थोडंसं राहिलं होतं ते करायला. म्हटलं ठीक आहे चालेल. बाबा जेवायला गेले तोपर्यंत करा. पप्पा नाही इडं, पप्पा त्यामुळे झाले तिकडं. ते नेट लावायचे डाळिंबाला चौकोन ना, त्याच्यामुळे ते ठरवायला जायला तिकडं. मग आता तिसरं 1 2 आणि तिसरं काय आहे का खत टाकायचं आहे. मग आता मला सांग खत टाकू कमी कटणीला जाऊ सांगा आता तुम्ही. एक साथ एवढं काम हँडल करायचे. मग त्याच्यानंतर बंगल्यावर जायचं आहे का ते आमंत्रणासाठी ती पत्रिका ते करायला. मला फोन आला होता मोठ्या अण्णाचा. म्हणून माझ्या पप्पाला पण अण्णाच म्हणतो, मोठ्या अण्णाला अण्णाच म्हणतो. त्यांचं पहिल्यापासून अण्णाच आहे. माझ्या पप्पाचं नाव अण्णाच आहे. म्हणजे अण्णा म्हणतो आम्ही. आप्पा अण्णा नाना हे कसं म्हणतात तसं. मग आता बघू किती वेळात नाही ते इडून. आता इकडं माझं पण ट्रॅक्टरचं काय करावं असं झालं आहे. आणि मला सुक्यानला पण जायचं आहे मावशीच्या मुलाकडं. त्याच्याकडून कोल्हापुरी चप्पल आणायची, कारण की त्याच्यावाली प्युअर ओरिजिनल कोल्हापुरी आहे. मग मला हळदीला त्याच्यावाली बसती. आता घेऊन येतो ती. त्याला इकडून डिझेल घेऊन जायचं कारण का तिकडं डिझेलचं थोडं फॉल्ट आहे. मग इकडून डिझेल घेऊन जायचं आहे. मग आता बघू किती वेळ लागलो. किती नाही त्याला 10 लिटर लागतं आहे. म्हटलं बरं चालेल येतो येतं घेऊन येतो. अण्णा काय म्हणते मला पहिले इकडं एक पाटी इडं टाकायची आणि एक पाटी तिकडं टाकायची. हा एक पाठी इथं एक पाठी तिथं तिथं. गॅप सोडून द्यायचं. हा असं बघ मग मी काय सांगितलं बाबाचा. अर्धी हांगरून अर्धी ती हांगून. त्यांना तेच सांगितलं करा माहिती तू म्हणा तू ना ट्रॅक्टर चालू फक्त बाकी काही नका कर. बाबाचं बरं ऐकलं बरोबर. आता बरोबर पडते बा. खत टाकायचं काम चाललंय आणि आता मोठ्याला गोण्या लागतंय. चाललोय मी घरी. बघू आता किती वेळ लागत किती पाऊस. तर मग पाऊस चालू होता. आता बघा घाटक्यात ऊन तर काय, घाटक्यात सावली, घाटक्यात आबट, तर घाटक्यात चिमण्या. काय चाललंय काय माहिती. हो 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 मेरे दिल.
जास्त माहिती नाही. ते जायचं खड्डा ते मध्येच एकटंच आहे घरी ना, त्याच्यामुळे कुलूप लावले. कारण की पप्पा आमंत्रण द्यायला जायले सगळं आपल्या काठी परिवार सगळ्या परिवाराला. आणि आज पोरे आहे म्हणून मम्मी आणि पप्पा आणि आजी कोणी दिसणार नाही, फक्त मी एकटाच आहे घरामध्ये. आणि माझं चाललं आहे खत टाकायचं काम. कारण की भरपूर काम आहे माझ्या मागं, एक उरकून घेऊ. कारण की ड्रिप आहे ना इकडूनचं पाठमागं सरळ केलं तर पण इथलं राहिलं. आणि अजून आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉगसुद्धा अपलोड होईल नाही, आता अपलोड करून घेतो पटकेन, मग आपण बाकीचं पुढे बघू. वरला वावर कंप्लीट झालं आहे. आता चाललो आपल्या घरापासल्या वावरामध्ये. तो आता इकडं सगळं संपून टाकलं बघा, थोडं राहिलं आहे. थोडं बघू आता किती वेळ लागवतो किती नाही. अजून तिकडे जायचं बंगल्यावर. आता वरलं वावर आहे ना एकदम व्यवस्थित कंप्लीट झालं आहे. फक्त मोजून 2-1 कॅरेटचं खत उरलेलं आहे. ते काय इकडे टाकतील आपल्या घरासमोरच्या वावरामध्ये. इकडं एवढं काही नाही. शेणखत तिकडून पण झालेलं आहे. आता फायनली हाताने टाकलं ते. ट्रॅक्टर लावून द्यायचं एवढंच. बघू आता बंगल्यात जायचं बोलवलं आहे मला पत्रिका वाटायला. दीदी पण आवडलं. आता मी चाललो आहे बंगल्यावर, मम्मी पप्पा सगळ्यांना सगळीजणं घेऊन. कारण की तिथे जायचं पत्रिका वाटायला. मला तर असं मग सांगतो गाय आणायची होती, पण नानाला फोन केला का मग काय करावं असं झालं. मग नानाला फोन केला. नाना बोलले उद्या सकाळी ये, पण नाना म्हणते घेऊनच जाय. नानाच्या हातात गिरायक लागलं घेऊनच जाय. पैशाचं काही टेन्शन नाही. नाना ते कसं चुलत भाऊ आहे ना पप्पाचे, त्याच्यामुळे काही नाही. पण आता बघू आता काय करावं झालं. मला गाय जर आणली तर मला दोघं जणांना पण बघायला लागलं. शेडमध्ये जागा नाही आधीच, कारण की तिकडे पलंग ठेवले. पलंगच्या वरती नेट ठेवले. आता नेट डाळिंबाला लागणारच. आता 5 तारखेला 6 तारखेला ना हे लावायचं आपल्याला, नेट लावायचं डाळिंबाला. बघू आता थोडं ब्लॉग आहे ना लेट येतील बहुतेक, बरं का लेट येतील. आता मी तिथे गेलो वायफाय घेईल, मग चालू करून देईल माझं गिरायक. कारण की काय सिमला रेंज नाही, काय वरती आभट चालू काही नाही. आता चाललोच गाडी घेऊन. सोम काठे नावाने कपडे टाकले. आजची तारीख होती, येऊ का म्हटलं. हा सोम काटे धव्वमय ट्रॉफिक. अरे काहीतरी गडबड आहे. थांब. अरे शिंद्याच मशीन व्हायला आहे जागीच. मशीन हे झालंय, ठोकलंय. अरे मशीन ठोकलं नाही, बंद पडेल वाटतं. मशीन काय ठोकल, तू माणशी फाटली नाही. मशीनच बंद पडली. आडवी गाडी घालेली. हा त्याला कोण आहे लेक्सस. तो चालला असेल खरं म्हणजे ना एअरपोर्टला चालला असेल, त्याच्यामुळं त्याची काय चुकी ते आता वन वे येणार आहे. खरं म्हणजे ना मशीन बंद पडलं, त्याच्यामुळे ते थोडी ट्रॉफिक झाली. आडवं बंद पडलंय. सो गाईज आता आहे बंगल्यावर सरपंच यांच्या पाठीमागं अजून 2 बंगले. आता कटणीवरून आलो आहे, घरी जावं लागेल. बघू आता इथं किती वेळ नाही. आता बसलो थांबलो थोडा वेळ, कारण की पावसाचं वातावरण तयार झालं आहे. बघू आजचं काय, अजून ब्लॉग पण कालचा ब्लॉगसुद्धा अजून अपलोड करेल नाही. बघा काय जिंदगी. सो फायनली घरी आलेलो आहे. सर्व पाहुणे आणि जिजू आलते,
त्याच्यामुळे थोडा वेळ लागला. आता 10:30-11 वाजले. बघू आता तिकडे आता त्याच्यावर पाय दिला असता. आताच घरी आलो. अजून कालचा सुद्धा ब्लॉग अपलोड होईल नाही. माझं डोकं सरकले. एक काम करू, आजचं ब्लॉग अपलोड करून देऊ. बघू आता. सो आता इकडं झाडझूड चाललं आहे, कारण की साफसफाई ना करून नव्हतं जाईल मी, कारण की खूप लवकर झालं. घरी कोणीच नव्हतं. मम्मी तर काय आली नाही. मग माझं चालू होतं माझं खत टाकायचं काम. काय मग आज कोणीच नव्हतं घरी, मी एकटाच होतो. नंतर शेवटला मग पप्पा आले मला घ्यायला, मम्मी ते आले तेवढ्यापुरतं, म्हणजे ते पोलपट लाटणं ठेवायला. आणि त्याच्यानंतर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो वॉचिंग. बाय. इकडे झाडू राहील मी आता. सांगा आता मला डोळ्यामध्ये खूप जास्त झोप आहे. आणि आज कटिंग पण करून आलो आणि दाढी पण करून आलो. दाढी तर नाही केली, फक्त ट्रिमर मारलं.